अच्चू कडू यांच्या आंदोलनाला मनोज जरांगेंचं सुद्धा आता बळ मिळालेले. मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे रात्रीच नागपूरकडे रवाना झालेत. मराठा आंदोलनानंतर आता मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरले. शेतकरी संकटामध्ये आहेत आणि त्यामुळे रात्रीच निघालो असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. मनोज जरांगे वर्ध्यामध्ये पोहोचलेत. पुढल्या काही तासांमध्ये ते नागपूरमधल्या मोर्चास्थळी दाखल होणार आहेत. दरम्यान मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी. पाहूयात. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आहे. पाटील साहेब, तुम्ही आज बच्चूभाऊच्या आंदोलनाला भेट देणार आहे, काय सांगाल? शेतकरी न्यायासाठी ते आंदोलन उभं आहे आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो. कारण आपला मायबाप, राज्याला देशाला पोसणारा, देशातलं राज्यातलं सरकार पोसणारा कोण असेल तर तो फक्त शेतकरी. आणि आज त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाला आहे म्हणून तो आंदोलन करतो आहे नागपूरला. आणि आंदोलन करत असताना काल एक जरा संकट आले सरकारच्या वतीने आणि ह्याही वेळेस आपण बघायची भूमिका घेणार. हे कुठंतरी आपल्या बुद्धीला पटलं नाही. म्हणलं आपण घरी नाही झोपलं पाहिजे. मग आजारी असूनसुद्धा मी गोळ्या औषध घेतली आणि तातडीनं नागपूरकडे निघालो. कारण इतकी अटीतटीची वेळ आहे की शेतकऱ्यांना साथ देणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तातडीनं हे आंदोलन आला आणि इथले गोरगरीब सगळे बसले. दिव्यांग आहेत, अपंग आहेत, त्याच्यामध्ये गोरगरीब शेतकरी आहेत, हे इथं बसलेत. आणि समोरून जर संकट आणलं जातं तर यावेळेस आपण उभं राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर तर त्यांचं काय घडलं, काय ठरलं आपल्याला काय माहीत नाही. मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास, वर्धा.